श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेय यांचे पहिले अवतार मानले जातात. त्यांचा जीवन प्रवास भक्तांसाठी प्रेरणादायी आणि चमत्कारांनी भरलेला आहे. त्यांच्या कथांचे वर्णन हे गुरुचरित्रामध्ये सविस्तर केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे झाला. त्यांचे पालक अप्पलराज शर्मा आणि सुमती हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. सुमती यांना पूर्वजन्मातील कर्मांमुळे मूल होत नव्हते. त्यांनी दत्तात्रेयांची प्रार्थना केली आणि एका दिव्य दृष्टांताद्वारे दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ ह्या रूपाने त्यांच्या पोटी जन्म घेण्याचे वचन दिले. श्रीपाद यांचा जन्म दिवशी झाला. ते बालपणापासूनच विशेष गुणी होते. बालपणीच त्यांनी अनेक चमत्कार दाखवले. श्रीपाद श्रीवल्लभांना बालपणापासूनच अलौकिक शक्ती होत्या. ते लोकांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा देत. त्यांच्या स्पर्शाने अंधांना दृष्टी, लंगड्यांना चालण्याची क्षमता मिळत असे. एकदा एका गरीब ब्राह्मणाने त्यांच्याकडे मदत मागितली. श्रीपाद यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि काही काळानंतर तो ब्राह्मण प्रचंड श्रीमंत झाला. अशा प्रकारे त्यांनी अनेक भक्तांचे जीवन सुधारले. तरुण वयातच श्रीपाद यांनी संसाराचा त्याग केला आणि अध्यात्माच्या मार्गावर निघाले. त्यांनी काशी, बद्रीनाथ आणि गोकर्ण येथे तपस्या केली. शेवटी ते कुरोपूर या स्थळी स्थायिक झाले, जेथे त्यांनी अनेक वर्षे भक्तांना उपदेश दिला आणि त्यांच्या समस्या सोडवल्या. कुरोपूरमध्ये एका भक्ताने मदतीसाठी याचना केली. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला सांगितले की तो फक्त त्यांच्या नावाचा जप करीत नदी पार करू शकतो. भक्ताने विश्वासाने नाव घेतले आणि नदीचे पाणी विभक्त होऊन तो सुरक्षितपणे पार गेला. श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरोपूर येथे अदृश्य समाधी घेतली. त्यांच्या समाधीचे स्थान आजही श्रद्धास्थान आहे, जिथे असंख्य भक्त त्यांची कृपा अनुभवतात. श्रीपाद श्रीवल्लभांची कथा भक्तांना विश्वास, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देते. त्यांनी जीवनभर लोकांच्या भल्यासाठी कार्य केले आणि भक्तांना दत्तात्रेयांचा मार्ग दाखवला. दत्तात्रेय अवतार श्रीपाद श्रीवल्लभ की जय.